हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. माझं नाव सत्यजित आणि समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या किंवा सोशोलॉजी ऑप्शनलच्या ह्या स्ट्रॅटेजी सिरीजच्या 8व्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. ह्याच्या आधी वेगवेगळ्या टॉपिक्सला आणि मुद्द्याला समोर ठेवून समाजशास्त्राची स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी आपण 7 एपिसोड्स पब्लिश केलेले आहेत. यूट्यूबच्या ह्या सिरीजमध्ये सर्वांना ह्या समाजशास्त्र विषयाला इन डेप्थ कशी प्लॅन करता येईल ही नजर समोर ठेवून आपण ही सिरीज डिझाईन केलेली, ज्यामध्ये एकूण जवळजवळ 20 एपिसोड असणार. त्यातला हा 8वा एपिसोड आपण सुरू करतात, ज्याचा टायटल, त्याचा थीम आणि अजेंडा आहे की काही जनरल मिस्टेक्स, काही सामान्य चुका समाजशास्त्रामध्ये काय होतात आणि आपण त्या कशा टाळू शकतो. अभ्यास करण्याआधीच जर आपल्याला चुकांची माहिती असेल की पुढे येत्या काळामध्ये की कशा पद्धतीच्या मिस्टेक्स आपण करू शकतो, तर ह्या आपण कशा टाळू शकतो, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, एनर्जी वाचेल आणि लवकरात लवकर पहिल्या अटेम्प्टमध्ये सोशोलॉजी ऑप्शनल सहित चांगल्या मार्कानं पास व्हायला तुम्हाला हेल्प होईल. अशा पद्धतीनं आपण आजचा अजेंडा डिझाईन केलेला आहे. तर कुठल्या कॉमन मिस्टेक्स समाजशास्त्रामध्ये किंवा ऑप्शनलचा अभ्यास करताना आपण करतो, ज्या आपल्याला नाही करायच्यात, त्याबद्दल बोलूया. अशा 5 मिस्टेक्स मी घेऊन आलो आहेत. त्यातली जी पहिली मिस्टेक आहे की समाजशास्त्र ऑप्शनल वाचताना जो कंटेंट आहे तो फार सुंदर आहे आणि फार सोपा आहे. त्यामध्ये धर्म, शिक्षण, राज्य, अर्थ, विवाह, कुटुंब, आपण ते वाचण्यात, शिकण्यात एवढं मग्न होऊन जातो की आपण त्याला एकंसे पुन्हा पुन्हा वाचतो, रिपिटेटिव्हली वाचतो आणि शक्यतो पाठांतरावर भर देतो की हां, मला कंटेंट माहिती आहे का, ह्याच्यावर आपण जास्त भर देतो. पण फक्त पाठांतर करणं हे महत्त्वाचं नाही, फक्त पाठांतर करणं हे आवश्यक नाही, रादर करायला नाही पाहिजे. व्हॉट इज इम्पॉर्टंट, पाठांतरापेक्षा ती कन्सेप्ट समजून घेणं आणि ॲप्लाय करता येते का. कारण तुम्हाला सध्या कुठल्याही चॅप्टरशी निगडीत सध्या काय चाललं आहे ह्याच्याशी लिंक करता येतं का, हे तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जी एक्झाम देतायत ती आहे एक्झाम सिव्हिल सर्व्हिसेसची, जी 10वी 12वी किंवा डिग्री लेवलची नाही आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. म्हणून असे काही प्रश्न असतात, त्यांचे प्रश्नाचा कंटेंट सेम असतो, पण प्रश्नाचा डिमांड असा असतो की तुम्हाला तिथे तुमचं डोकं लावावं लागतं. त्यावेळी फक्त पाठांतर करून होत नाही. म्हणून फक्त पाठांतर करणं आवश्यक नाही किंवा करायचं नाही. ती कन्सेप्ट समजून घ्यायची, आयडिया समजून घ्यायची, ती काय आहे त्याला फील करायचं की ती काय गोष्ट आहे. विज्ञान आणि धर्मसंस्था ह्यामध्ये काय रिलेशनशिप आहे हे समजून घेणं आवश्यक आहे, पाठ करणं नाही. जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तरात एक्झाममध्ये एफिशियंट उत्तर लिहिता येणार नाही. त्या उत्तर लेखनामध्ये तुम्हाला समर्पक एक्झाम्पल लिहिता आले पाहिजेत. म्हणून तुम्ही पाठांतर करू शकत नाही, ॲप्लिकेशनवर भर द्यावा लागेल. त्याला सूट होणारा एक्झाम्पल, त्याला सूट होणाऱ्या केस स्टडीज, त्याला सूट होणारे थिंकर्स तुम्हाला ऐन वेळेस आठवले पाहिजेत, ॲप्लाय करता आले पाहिजेत. नॅचरल पाहिजे, फार नॅचरल, लाईक तुमच्या डोक्यामध्ये चाललं आहे सगळं काही. आणि यू आर रायटिंग ॲज अ सोशलॉजिस्ट, यू आर रायटिंग नॅचरली इन द एक्झामिनेशन. ह्याची एक लाईव्ह ॲनालिसिस तुमच्या डोक्यामध्ये चालली पाहिजे. तर पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ॲनालिसिसवर भर दिला पाहिजे, ब्रेन स्टॉर्मिंगवर भर दिला पाहिजे. ह्या गोष्टीकडे वेगवेगळे विचारवंत कसे बघतील, वेगवेगळे दृष्टिकोन कसे बघतील, स्त्रीवाद कसा बघेल, मार्क्सवाद कसा बघेल, हे सगळं काय आपण थेरीमध्ये शिकतोच, फार सोपं असतं. पण हे सगळ्या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे. म्हणून पाठांतर ह्यावर भर देऊ नका. दुसरी कॉमन मिस्टेक जी असते ती असते की विद्यार्थ्यांच्या नोट्स एफिशियंट नसतात किंवा रेडीच नसतात. आता ही जी टॉपिक आहे, ह्या टॉपिकवर मागचे 2 एपिसोड तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल की नोट्स का महत्त्वाच्या आहेत, किती त्याचं इम्पॉर्टन्स आहे. आणि हे मी पुन्हा ह्यामध्ये रिपीट करत नाही, कारण एपिसोड 6 आणि 7 फक्त नोट्सवर बनला आहे. म्हणून नोट्स एफिशियंट असणं फार आवश्यक आहे. मिस्टेक अशी की जर तुम्ही ऑप्शनलच्या नोट्स बनवत नसाल आणि त्या पुन्हा रिवाईज करत नसाल, त्याला पुन्हा रिएडिट करत नसाल, त्याला आणखी कन्साइज बनवत नसाल 2-3 टप्प्यांमध्ये, तर यू आर डुईंग समथिंग रॉंग विथ युअर प्रिपरेशन, राईट. हे लक्षात ठेवायचं. नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही सगळा बल्क जो आहे तो पुस्तकांचा, आपल्या नोट्स, आपल्या क्लासच्या नोट्स रेडीच ऑलरेडी, त्याला पण तुम्हाला शॉर्ट करणं आवश्यक आहे. जर 1000 पानांच्या नोट असतील, तुमची पहिली नोट 100 पानात बनली पाहिजे, दुसरी नोट 80 पानात, तिसरी नोट 50 ते 60 पानामध्ये बनली पाहिजे. अशी एफिशियन्सी पाहिजे, तर तुम्ही योग्य दिशेवर आहात. तर नोट्स बनवणं फार महत्त्वाचं आहे. नोट्स ह्या कन्साइज असणं, त्या अत्यंत थीम आधारित असणं, त्यामध्ये डायग्राम्स, तक्ते वापरणं, PYQजला समोर ठेवून नोट्स बनवणं आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करणं, अशी तुमची नोट पाहिजे. ह्याबद्दल आणखी डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर एपिसोड 6 आणि एपिसोड 7वर जा, नक्की तुम्हाला थोडे डिटेल्स कळतील. तिसरं, तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर अत्यंत स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये पाहिजे.
जे विचारलंय ते डिमांड प्रॉपरली झाली पाहिजे. सोशलॉजीमध्ये ही महत्त्वाची मिस्टेक असते की उत्तर आन्सर रायटिंग अवघड नसते, आन्सर रायटिंगमध्ये स्ट्रक्चरिंग फार महत्त्वाची असते. स्ट्रक्चरिंगमध्ये म्हणजे काय की उत्तरात विचारलं काय, त्या बॉडीमध्ये किती सब पार्ट्स आहेत, कुठं काय आलं पाहिजे, टीका कुठं द्यायची असते, कन्क्लुजनच्या आधी टीका द्यायची असते का, कुठल्या प्रश्नात टीका ॲड करायची, कुठल्या प्रश्नात टीका नाही लिहायची, हे सगळं काही तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. आन्सर रायटिंग एक कला आहे आणि त्यात सोशलॉजीची आन्सर रायटिंग ही अत्यंत आवश्यक आहे, ही एक कला आहे. म्हणून आन्सर स्ट्रक्चर्स प्रॉपर बनणं आवश्यक आहे. तुमच्या डोळ्यासमोर 10 मार्कात मी कसं लिहील, 2 पानाला कसं डिझाईन करेल, 20 मार्कांचं असेल तर 4 पानांना कसं डिझाईन करेल, कुठं काय आलं पाहिजे, इंट्रोडक्शनला किती वर्ड्स, कन्क्लुजनला किती वर्ड, टीका मी किती लिहील, मर्यादा किती लिहील, बॉडीमध्ये सब पार्ट्स कसं करेल, हे प्रॉपर डिझाईन स्केलेटन बनलं पाहिजे. ह्याबद्दलचे काही आन्सर रायटिंगच्या बेसिक्सवर समाजशास्त्राच्या मी काही सॅम्पल व्हिडिओज टाकलेले आहेत. ही सिरीज सुरू व्हायच्या आधी असे 3 एपिसोड्स किंवा 3 आन्सर रायटिंगचे व्हिडिओ यूट्यूबला आपण त्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. त्यामध्ये एव्हरीथिंग अबाउट आन्सर रायटिंग, बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग आणि एक आम्ही आमच्या क्लासरूममध्ये आमच्या ऑफलाईन बॅचेसला, ऑनलाईन बॅचेसला कशी आन्सर रायटिंग करून घेतो ह्याची एक लेक्चर टाकलेलं आहे, ओरिजिनल लेक्चर टाकलेलं आहे. तुम्ही बघून घ्या की स्ट्रक्चर करणं कसं आवश्यक असतं. यू विल गेट टू नो की आन्सर रायटिंग किती महत्त्वाची, स्ट्रक्चरिंग किती महत्त्वाची. लक्षात घ्या परत एकदा, कंटेंट हा तुमचा 50% काम करतो, तुमचा आन्सर्स स्ट्रक्चर्स ते प्रॉपर लिहिलं का हे 50% काम करतं. म्हणून UPSC किंवा MPSC इट इज 50% प्रिपरेशन, 50% परफॉर्मन्स, हे लक्षात ठेवायचं. परफॉर्मन्स शिवाय इथे काहीही उपयोग नाही. तुम्ही कितीही वाचा, इफ यू कॅनॉट परफॉर्म इन द एक्झामिनेशन, इफ यू कॅनॉट स्ट्रक्चर वेल, इफ यू कॅनॉट रिप्रोड्यूस इन द एक्झामिनेशन, तुमचा काही उपयोग नाही आहे. तुमचं 50% जे तुमचं जे वाचलं ते पण पाण्यात गेलं समजा. 50% प्रिपरेशन, 50% परफॉर्मन्स. तर हा परफॉर्मन्सचा भाग आहे की उत्तराची है ना असंगत रचना, एक अनस्ट्रक्चर्ड फॉर्मॅट. दिस इज द मिस्टेक कॉमनली मेड बाय द स्टुडंट्स ऑफ एनी ऑप्शनल इन्क्लुडिंग सोशलॉजी. म्हणून उत्तरामध्ये अत्यंत व्यवस्थित इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन, टीका हे प्रॉपरली यायला पाहिजे. त्यामध्ये विविध दृष्टिकोन, मार्क्सवाद, स्त्रीवाद वगैरे हे सगळं काही पर्स्पेक्टिव्स त्यामध्ये यायला पाहिजे. ते कसं वापरायचं आपण आन्सर रायटिंगमध्ये प्रॉपरली ट्रेन करतो. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि मुद्देसूद लिहिणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचे उत्तरं, आकृत्या, चार्ट्स, चांगला कंटेंट, पॉईंट्स, टू द पॉईंट लिहिणारं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर्ड आन्सर हवं. ही एक कॉमन मिस्टेक आहे की विद्यार्थी उत्तर प्रॉपरली लिहित नाहीत. ॲडिशनली जे आहे उत्तर लेखनाचा सराव, आन्सर रायटिंगचीच प्रॅक्टिस कमी असणं, ही पण एक मिस्टेक आहे. मेजरली एक विद्यार्थ्यांना फोबिया असतो किंवा काय भीती असते, आय डोंट नो, की दे डोंट स्टार्ट आन्सर रायटिंग. ओके, आन्सर रायटिंग जोपर्यंत तुम्ही विहिरीत पडत नाही तोपर्यंत पोहायला शिकत नाही, ही पण एक म्हण आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की हे आपल्याला सुरू करणं आवश्यक आहे. आपल्याला भीती वाटते की पहिलं आन्सर है ना कसं होईल, कसं लिहील. लक्षात घ्या तुमचं पहिलं उत्तर हे सगळ्यात वर्स्ट असणार आहे, सगळ्यात वर्स्ट. तुम्ही हसणार काही दिवसांनी ह्या पहिल्या उत्तराकडे बघून, पण ट्रस्ट मी हेच पहिलं उत्तर आहे जे तुमच्या बेस्ट आन्सरपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. यू हॅव टू स्टार्ट समवेअर, यू हॅव टू स्टार्ट समवेअर. तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करावं लागेल. तो कितीही खराब असू द्या, तुम्हाला सुरुवात करावं लागेल, कारण ही प्रोसेस आहे. तुम्ही पहिल्याच दिवशी बेस्ट आन्सर लिहू शकत नाही आणि तो बेस्ट आन्सरचा दिवस कधीच येणार नाही आहे. म्हणून तुम्हाला आज सुरुवात करणं आवश्यक आहे. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस खूप भयंकर झाली पाहिजे. मी स्वतः सांगतो की सोशलॉजी असेल की कुठला ऑप्शनल असेल, ॲटलिस्ट 300-400 क्वेश्चन्स, 300-400 क्वेश्चन कमीत कमी हे तुमच्या हाताखालून गेलेले पाहिजेत. ओके, लिहिलेले पाहिजेत प्रॉपरली, त्याचं आन्सर रायटिंग झालेली पाहिजे. इतकं एफिशियंट तुम्ही असलं पाहिजे, त्याच्याशिवाय 300 मार्कापर्यंत पोहोचत नाही. तर टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला टेस्ट लिहिणं, स्वतःला चेक करणं, आपण किती पाण्यात आहोत, किती फास्ट लिहितोय, किती स्लो लिहितोय, किती वेळ लागतोय हे बघावंच लागेल. एक्झाममध्ये जर तुम्हाला एम्बॅरस होऊन एक्झाम हॉलच्या बाहेर यायचं नसेल तर आज जिथे तुम्ही आहात, घरी किंवा क्लासरूममध्ये, इथे एम्बॅरसमेंट सहन करा. पण क्लासरूममध्ये एक्झाम हॉलची एम्बॅरसमेंट फार विचित्र असते. रिझल्ट लागत नाही तेव्हाचं दुःख फार विचित्र असतं. म्हणून आज आपल्याला सुरू करणं आवश्यक आहे. सेकंड, उत्तर जे तुम्ही लिहाल ते अत्यंत मुद्देसूद, अत्यंत संक्षिप्त लिहिणं आवश्यक आहे. आणि हे कसं, ह्यासाठी आम्ही सगळेजण आहोत. आणि ही फीडबॅक घ्या, काय चुकतंय, कसं इम्प्रूव्ह करायचं आहे, बॉडी, कन्क्लुजन, आन्सर, त्यातलं टीका, मुद्दे, किती मार्क पडतील, सगळ्या गोष्टींना आम्ही इथं अवेलेबल आहोत. फक्त तुम्ही सुरुवात तर करा. तुम्ही लिहा, तुम्ही प्रयत्न दाखवा. आम्ही तुमच्या डबल प्रयत्न दाखवू. तुम्ही 100% असाल तर आम्ही 200% अवेलेबल असू, हे आमचा शब्द असेल. पण तुम्ही सुरुवात करा.
ही लहान मुलांची एक्झाम नाही आहे की तुम्हाला हात ओढून इथं आणू. आम्ही हात पण ओढून आणू, पण तुम्ही फक्त हात द्या, आम्ही त्याला तयारी दाखवू. फीडबॅक घ्या, चुका सुधारा. आन्सर रायटिंगशिवाय इथे ऑप्शन नाही. ही एक्झाम पास होऊ शकत नाही. उत्तर लेखनाचा सराव हा एक मिस्टेक आहे. आणि आणखी सिलेबसमध्ये आपण काही मुद्दे सोडून देतो. विनाकारण डोक्यात विद्यार्थ्यांच्या काय असतं की हा तर टॉपिक सोपा आहे, शहरीकरण, औद्योगिकरण, ग्रामीण समाज, हे काय शिकायचं, हे काय वाचायचं, हे तर आपण असंच लिहू शकतो. वृद्धांच्या समस्या, महिलांचे अत्याचार, आता हे सगळे टॉपिक सोपे आहेत आणि ऑफिशियली समाजशास्त्राच्या सिलेबसमधले टॉपिक आहेत, मुद्दे हे सगळे. ह्याचा असा अर्थ नाही आहे की हे सोपे किंवा ह्याला सोडून द्यावं. कितीही सोपा असला आणि कितीही अवघड असला तरी आपण प्रत्येक मुद्द्याला न्याय द्यायला हवा. काही विद्यार्थ्यांकडनं फक्त थिंकर्सलाच फोकस करतील, बाकीच्या गोष्टी अर्धवट सोडतील, काही मुद्दे सोडून देतील. हे करता कामा नये. प्रत्येक सिलेबसच्या मुद्द्याला इक्वल जस्टिस, व्यवस्थित न्याय दिलेला पाहिजे. प्रत्येक मुद्द्याच्या नोट्स बनलेल्या पाहिजेत. प्रत्येक मुद्द्यावर आन्सर रायटिंग झालेली पाहिजे. प्रत्येक मुद्द्याची रिव्हिजन झालेली पाहिजे. सिलेबसमधला कुठलाच मुद्दा सुटता कामा नये, ही आपली रणनीती पाहिजे, ती खरी रणनीती. म्हणून अभ्यासाचे अर्धवट कव्हरेज करू नका. रादर जे वीक पॉईंट्स आहेत, जे वाचलेले नाहीत, त्याला अधिक फोकस करा. त्याला परत रिपिटेटिव्हली वाचा. काही गोष्टी सोप्या आहेत तर त्याला कमी वेळ द्या, पण देऊच नका असं अजिबात नाही. वेळ द्या पण कमी द्या. पण ज्या अवघड गोष्टी आहेत ना, जे आपल्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजनची गरज पडते, त्याला आपण जास्त वेळ देऊ. अशा पद्धतीनं आपण आपल्या मिस्टेक्स ह्या आजपासून सुधारू. लेट्स फिक्स देम. ह्या मिस्टेक आपण रिपीट करता कामा नये आणि अशा पद्धतीनं आपण आपला वेळ आणि एनर्जी वापरू शकतो. तर मी सत्यजित हिंगे तुमच्या सर्वांची एपिसोड 8मधनं रजा घेतो, ज्यावर आपण काही कॉमन मिस्टेक्सवर बोललो. येत्या काळामध्ये I mean 9, 10, 11 वगैरे जे एपिसोड असतील ते करंट अफेअर्सचे असतील, की कशा पद्धतीनं व्हॅल्यू ॲडिशन आपण आपल्या उत्तरामध्ये करू शकतो, कुठे करू शकतो, कसं वापरायचं, न्यूजपेपर कसा वापरायचा, करंट अफेअर कसं वापरायचं, इतर काही व्हॅल्यू ॲडिशनचे मटेरियल आहेत का, ह्यावर आपण लवकरच बोलूया. तोपर्यंत धन्यवाद. काही डिटेल्सची आवश्यकता असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या सोशोलॉजीचं हे ऑफिशियल चॅनल आहे. बाय द वे, समाजशास्त्र आणि इतर वैकल्पिक विषयांसाठी आम्ही ऑनलाईन बॅचेस आमच्या ज्ञानदीप ऑप्शनल्स नावाच्या ॲप्लिकेशनवर आम्ही लॉन्च केलेले आहेत. हे एक सेपरेट ॲप्लिकेशन आहे ज्ञानदीप ऑप्शनल्स, जे फक्त ऑप्शनल विषयांच्या बॅचेससाठी बनलेलं आहे. ज्यांना आवश्यकता असेल नक्कीच ह्या कॉन्टॅक्ट करा किंवा ज्ञानदीपच्या ऑफिसला पण तुम्ही बोलू शकता. ह्याबद्दलची तुम्हाला माहिती सर्व मिळेल. पुढच्या एपिसोडपर्यंत धन्यवाद.